साहेबाला फोन लावून बघ. तुम्ही काय नाही, इथं झुणका भाकर फेमस मिळते ना, ती खायसाठी म्हणून आलो होतो, पण तुम्ही दिसलात. तुमचे फोनचे जे काही प्रयत्न चालू आहेत ना ते दिसले. बराच वेळ बघतोय मी, पण मला फोन करावा असं नाही वाटलं तुला. मी करणार होतो तुला फोन. आई म्हणून गेला नाही ना? हो साहेबा, आई बॉस आहे तुझी, आणि माझ्या आणि आईच्या भांडणामुळे तुझी फरफट होताना नाही बघायची मला. फरफट होताना नाही बघायची नाही, बरोबर आहे. शेवटी मी एम्प्लॉई आहे ना, आणि तुम्ही मालक आहात. तुमचं तेच खरं समजलं पाहिजे. अरे तू मला मदत करायला आलायस की टोमणे मारायला आलायस? हे बघ, टोमणीच बरी तुला मारलेले. किमान ना त्या रोहित सरांनी सांगितलं तरी मला, तू कुठं गेलायस, काय करतोयस, कुठं राहतोयस हे तरी कळलंय मला. बरं, आता काय ठरवलंय? राहायची सोय काय आहे? तेच मित्रालाच फोन कर. मित्राला फोन करतोय, बरोबर. आम्ही सगळे दुश्मनच ना. साहेबा मी सांगितलं ना. नाही, मला काही ऐकायचं नाही. आजपासून तू माझ्या रूमवर राहायला येतोयस हे कराय. नाही, मला बाकीचं काय ऐकायचंच नाहीये ना, बस. आणि जाताना आपण पोट भरून चहा पिऊन जाऊया. अरे पण हेच, हा जो काही पण केलायस ना, याच्याविषयीच आपल्याला रात्रभर चर्चा करावी लागेल ना, म्हणून चहा प्यावा लागेल. चहाच प्यायचा. ही वेळ चहाची नाहीये साहेब. हा सर, अरे काय चहाची नाही बोल. ही चहाची नाही मग चालतंय की. मित्र, माणूस जातोय का कमरे, त्याचा विचार मरत नसतोय. आपण त्यांना नुसते कवटाळून रडत बसायचं नसतंय, तर त्या आठवणींची ताकद बनवून लढायचं असतंय. कमळे, अगं असं रोज स्वतःला त्रास करून घेत बसलीस की नाही, तर यातनं कवाच बाहेर पडणार नाहीस. असं नको करूच ग. नाही निंगे, आता मी रडत बसणार नाही का स्वतःला त्रास देणार. माझं मन मला सांगतंय का आईचं लक्ष आहे का आपल्याकडं. ती आपल्याला दिसत नसली तरी बी तिचा आशीर्वाद आपल्या संग आहे कायम. तू बघ आता, ह्या वर्षी बी मी कसून अभ्यास करणार आणि माझ्या आई आणि आबांचं स्वप्न पूर्ण करून दाखवणार. आणि माझा बा कोण आहे हे ओळखून त्यासनी न्याय बी मिळवून देणार. आता कशी मोहित्यांची कमळी बोलली, आपण दोघी मिळून सगळं करू. आहे, मला माहित आहे तू माझ्या संग आहेस. तू कुठं बी गेलेली नाहीस. माझ्या भविष्याच्या प्रत्येक यशाच्या पायरीवर तू माझ्या संग आहेस हे मला माहित आहे. राजन, बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात एक विचार घोळतो. काय आहे? मला असं वाटतंय की आपण आपल्या शिक्षण संस्थेतर्फे आता लॉ कॉलेजही सुरू करायला हवं. म्हणजे आपला त्याचा प्लॅन तर रेडी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा आहे, पण त्या संदर्भातल्या परमिशन्स, युनिव्हर्सिटी अप्रुव्हल, ती सगळी प्रोसेस आता जरा जोमाने सुरू करायला हवी. आणखीन एक गोष्ट माझ्या मनात आहे, आपल्या कॉलेजसारखी आणखी किमान 2 कॉलेजेस तरी मुंबईच्या आसपासच्या भागात आपण सुरू करावीत असं मला वाटतं. तिथे अर्थातच फी कमीच ठेवायची, जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळेल आणि त्यांना शिक्षणासाठी आपल्या घरापासून फार लांब जावं लागणार नाही. म्हणजे चांगल्या शिक्षणाची संधी त्यांना आपल्या जवळपासच्या भागातच उपलब्ध करून देता येईल. छान आयडिया आहे ही. याने खूप स्टुडंट्सना फायदा होईल. तुला माहितीये का, तू हे असं लोकांच्या हिताकरता काम करत असतेस ना, म्हणून सगळे तुझा आदर करतात. राजन, आपल्याला आदर मिळावा म्हणून थोडंच आपण हे करत असतो.
पण आपल्या अशा कामामुळे समाजातल्या सगळ्या स्तरातल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळत असेल, ते स्वतःच्या पायावर उभं राहू शकत असतील आणि त्यांच्या आयुष्याला एक दिशा मिळत असेल, तर त्याच्यात आनंदच आहे ना. हा आनंद, हे सुख पैशाने मिळत नाही. आपल्याकडे पैसा आहे, मग तो आपण अशा कामासाठी खर्च केला तर त्याचा उत्तम विनियोग झाला असं म्हणता येईल, हो ना. आपल्या कॉलेजच्या वेलकम फंक्शनमध्ये मी या संदर्भात घोषणा करणार आहे. त्यामुळे तू उद्यापासून एक टीम तयार कर आणि याबद्दल रिसर्चला सुरुवात करूया. मी लगेचच कामाला सुरुवात करतो. समाजसेवा करण्याचं भूत आहे ना या म्हातारीच्या डोक्यात जातच नाही. समाजसेवेसाठी घरातलं असेल नसेल तेवढं सगळं ती आता लोकांच्या डोक्यावर घालणार आहे. मग काय बघ तू, तुला तरी काही राहील की नाही मला माहिती नाही. तुला काय अनुच्या वाट्याला काही राहील की नाही ह्याची पण मला काळजी वाटायला लागलेली. काहीतरी करावं लागणार आहे. पण काय करायचं म्हणजे या म्हातारीला कसं समजवणार आपण? हे खरंच आहे. तू नको बाई टेन्शन घेऊ. मी आहे ना, मी बघेन काहीतरी. थँक्यू. हां बरं. काय झालं? निंगे मला आया हाक मारत होती, तिला माझी गरज आहे. ती कुठेतरी अडकली आहे बघ, मला गेलं पाहिजे तिथं. कमळे शांत हो. अगं आपण आपल्या हॉस्टेलवर आहोत. तुला स्वप्न पडलं असेल कमळे. अगं नाही, अगं खरं सांगायला तिला माझी गरज आहे. ती मला बोलवते, अगं चल की जाऊया, चल की. कमळे अगं भानावर ये. असं खुल्यासारखं काय करायला लागलीस? तू विसरलीस काय कमळे? अगं स्वतःच्या हाताने तू सरू काकीचं सगळं कार्य केलंस. तिची अस्थि बी आपण विसर्जित केली. सरू काकी आता आपल्यातनं गेली. तुला स्वप्न पडलं असेल कमळे. मला सपन पडलं काय? होय कमळे, तू सारखा काकीचा विचार करत असतीस की नाही, म्हणून तुला स्वप्न पडलं असेल. तू शांत हो. झोप, म्हणजे तुला बरं वाटत. झोप, शांत हो.